हे बघा, मराठा समाजाच्या मागण्या घेऊन आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला मुंबईमध्ये आलेले आहेत। मुंबईमध्ये ते आंदोलन करण्यासाठी इथं उपस्थित आहेत। आझाद मैदानावर त्यांचं उपोषण चालू आहे। त्यांनी सर्वांना शांततेचा नारा दिलेला आहे। सरकार सहकार्य करतंय आणि आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि मला पण सांगितलं की सर्वांना जेवढं जमतं तेवढं शांततेत आपण करूयात। त्यांना सर्वांना तुम्ही पण सांगा, म्हणजे प्रत्येकाला सांगतायत, ते मलाच म्हणून आहे, प्रत्येक स्वयंसेवकाला सांगतायत की शांततेत करूयात। आज मुंबईमध्ये इथं जे आझाद मैदानावर लोक सकाळी 10 वाजता होते त्याच्यापेक्षा आता पाऊस एवढा धो चालू आहे तरी पण 2% लोक नाहीत। जर वाशीच्या पलीकड लोणावळ्यापासून जरी बघितलं तरी गर्दी, गाड्या आणि माणसं आहेत। मुंबईच्या नरिमन पॉईंटपासून आझाद मैदान असं सर्व चारी बाजूला माणसं आहेत। सर्वांना शांततेत तुम्ही आंदोलन करा, सहकार्य करा, गाड्या पार्किंगला लावा असं दादांनी पण सांगितले। आणि मी त्यांच्या वतीनेही सर्वांना विनंती करतो की जेवढे आपले मराठा बांधव इथं आलेले त्यांनी सुद्धा गाड्या पार्किंगमध्ये लावून जी सरकारने आपल्याला व्यवस्था केली त्याचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि सहकार्य करूनच आपण आंदोलन घ्यायचं असं दादांचं म्हणणं। बाप्पा, गेल्या 2 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील प्रवास करतात आहेत, परंतु सरकारचं कोणतंही प्रतिनिधी मंडळ मनोज जरांगे पाटलांची भेट घेत नाही, चर्चा करत नाही। मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत पी.के. पाटील ते म्हणतात की मुंबईत आल्यावरती आम्ही चर्चा करू नाही। आता ते सरकारची भूमिका मला नाही सांगता यायची, सरकारची भूमिका कशी आहे याच्यावर मी बोलण्यापेक्षा सरकारच बोलेल। पण मला एकच वाटतं की गेल्या कित्येक वर्षापासून या आंदोलनाची सुरुवात झाली। मागील 3-4 महिन्यापूर्वी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी डिक्लेअर केलं होतं की मी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आणि त्या अनुषंगाने ते 27 ऑगस्टला अंतरवली सराटी इथून सर्व मावळ्यांसह निघालेले आणि मुंबईत आज पोहोचलेले। आज ते या आझाद मैदानावर उपोषण करतायत। सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना भेटून त्यांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे। आज इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये या आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी, न भूतो न भविष्यते। याच्या अगोदर कुठलंही एखादा क्रांतिकारी जरी एखादं आंदोलन बघितलं तर एवढं मोठं झालं नसेल। एवढं महाराष्ट्रामध्ये हे सर्वात मोठं आंदोलन, याचा नोंद इतिहास घेईल। आता राजकर्ते कोण काय म्हणतात मला माहीत नाही, कुणी काय म्हणतं की याला या पक्षाचे लोक आहेत त्या पक्षा। मी इथं सुद्धा आलोय एक खासदार म्हणून नाही तर मराठा सेवक म्हणून इथं आलोय, एक समाजाचा घटक म्हणून इथं येतोय। या समाजाचा घटक म्हणून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे। याचा अर्थ कुणीतरी ओबीसीचं काहीतरी बोलावं, कुणीतरी म्हणावं की यांच्या आंदोलनाला, मी असं कधी म्हणलं की ओबीसीच्या आरक्षणाला तर तुम्ही देऊ नका किंवा ओबीसीवर अन्याय करा। मी ओबीसीवर अन्याय कराच म्हणत नाही आहे। माझं म्हणणं असं आहे की समाज बांधवाची जी मागणी आहे त्या बांधवाला माझा पाठिंबा आहे। म्हणून बजरंग सोनवणे या नात्याने मी इथं आलेलो आहे आणि सर्व लोक सुद्धा, मी गेली 8 दिवस झाले हेच सांगतोय, पण विनाकारण कुणीतरी काहीतरी राजकारण करतंय, कुणीतरी काहीतरी बोलतंय। आजच यांनी आंदोलन केलं की दिवस का निवडतायत आंदोलन करायचं? तुम्हाला 4 महिन्यांना मागच्या याने आंदोलनाची दिशा ठरवली, त्या दिवसापासून आतापर्यंत का नाही? विनाकारण कुणीतरी काहीतरी बोलतंय। माझी त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की बाबांनो, तुम्ही सुद्धा शांततेत मराठा समाज आंदोलनासाठी आलेला आहे, यांना सहकार्य सर्व बांधवांनी केलं पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी। मी म्हणतो उद्या कुठल्याही समाजाचं आंदोलन असलं तर त्याला सुद्धा योग्य जर असेल तर त्याच्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी बजरंग सोनवणे म्हणून 100% येईल। असे खूप खूप धन्यवाद। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।